हजार मर्डरची इन्क्वायरीच झाली नाही म्हणून 12,000 मर्डर झाले एका वर्षामध्ये, पण 5,000 मर्डरची चौकशीच झाली नाही। अमित शाह, नरेंद्र मोदी, ही माझी माहिती खरी आहे की खोटी आहे ही जाहीरपणे एकदा सांगा। आणि फार चांगलं चाललंय म्हणून सांगितलं। जिथे माणसाचा खून केला जातो त्याची चौकशी होत नाही। चौकशी कोण करायला गेलं, पोलीस त्याला आतमध्ये दाबून टाकतोय, खोटी माहिती घेऊन आला, खोटी माहिती देतोय, अशी असणारी परिस्थिती। आणि म्हणून हे जे अरागज या दिशेने आपण असणारा जे वाटचाल चाललोय, अरागजाची जी वाटचाल आपण चाललेलो आहे तिला थांबवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। या देशामधला मी एक नेहमी सवाल करत असतो की आपण भीती कशाला बाळगतो? आपण भीती बाळगायची कशाला? इथला मतदार हा देशाचा मालक आहे आणि हा देशाचा मालक आहे हे दाखवण्यासाठी मी आपल्याला असं म्हणणार आहे की 2024 मध्ये बिना बीजेपी आरएसचं सरकार येऊ द्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहाला जेलमध्ये टाकितल्याशिवाय राहणार नाही। कारण का हा मतदार, कारण का हा मतदार जो आहे तो या देशाचा मालक आहे। या देशाचा मालक कोण? तो इथला मतदार हा त्याचा मालक आहे, इथला नागरिक हा त्याचा असणारा मालक आहे। दुर्दैवाने भीतीमुळे मालक नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय अशी असणारी परिस्थिती आहे। भीतीपोटी नोकर मालक झालाय आणि मालक नोकर झालाय अशी असणारी परिस्थिती आहे। येणाऱ्या या कालावधीमध्ये ही भीती आपल्याला असं दूर करावी लागते। आज एवढी सगळी लोक बसलेली उभी आहेत, त्या बीबीसीवरची असणारी फिल्म आपण जर या ठिकाणी दाखवली तर एवढ्या सगळ्या लोकांना पोलीस पकडेल का? बरं पकडलं तर जेलमध्ये ठेवायला जागा तर पाहिजे, एवढ्या सगळ्या लोकांना फुकट खायला तर घातलं पाहिजे। तेव्हा झुकाने वाला चाहिए, सरकार उसके सामने झुकती है। तुमच्यामध्ये ताकद आहे सरकारला झुकवायची, तुमच्यामध्ये ताकद आहे सरकारला झुकवण्याची। 2024 मध्ये आपण यांना झुकवा हेच आवाहन करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो।